नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळा स्वागत. लास्ट लेक्चरमध्ये ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेसमध्ये आपण बघितलंय मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. त्याच्यामध्ये इन्स्पायरेशन, एक्सपायरेशन, रिक्वायरमेंट जी इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशनची होती. तर फर्स्ट रिक्वायरमेंट वॉज प्रेशर ग्रेडियंट अवेलेबिलिटी. ॲटमॉस्फिअर आणि लंग्स यांच्या दोघांमध्ये काय झालं होतं? एक्सचेंज ऑफ गॅसेस. मग निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रेशर डेव्हलप होणं गरजेचं आहे. समजा इन्स्पायरेशन व्हायचंय तर इंट्रापल्मनरी म्हणजे लंग्स मध्ये असणारं प्रेशर हे कसं असायला हवं? कमी असायला हवं. म्हणजेच ऑब्व्हियसली ॲटमॉस्फेरिक एअर प्रेशर वुड बी मोर, म्हणजे हायर टू लोअर त्याचा ट्रान्सफर होणार. मग आता बाकीचं डिटेल मेकॅनिझम आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलंय. एक्सपायरेशनच्या वेळी थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम कमी होणार, म्हणजे प्रेशर वाढणार, म्हणजे इंट्रापल्मनरी प्रेशर वाढलंय, म्हणजे यू विल ब्रीथ आउट एअर, तुम्ही बाहेर एअर टाकून देणार. ते झालं मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग, ज्याच्यामध्ये your phrenic muscles, diaphragm, ribs, external intercostal muscles and your sternum यांची मुवमेंट जी आहे थोडेसे व्हॉल्यूम वाढवण्यासाठी अँटेरियर पोस्टेरियर ऍक्सिस मध्ये किंवा डॉर्सो व्हेंट्रल ऍक्सिस मध्ये, सो दॅट एंटायर चेंबर विल बी एक्सपांडेड. आणि प्लुरल फ्लुइडचं सुद्धा प्रेशर कमी हे होणं गरजेचं आहे. केव्हा? वेन द यू हॅव टू इन्क्रीज द थोरॅसिक व्हॉल्यूम. म्हणजे लंग्स मधलं पॉझिटिव्ह प्रेशर वाढवायचं जर असेल, आय मीन युअर प्रेशर कमी करायचं असेल, तर काय होणार की प्लुरल फ्लुइड सुद्धा त्याच्यामध्ये हेल्प करणार. तर डिटेलमध्ये लास्ट लेक्चर नीट बघून घ्या. एक कमी शॉर्ट बनवला आहे आपण, तो एक आय थिंक 17-18 मिनिटांचा. आता याच्यामध्ये सुद्धा जसं तुमच्या एनसीईआरटी मध्ये आहे, बऱ्याच वेळी एएफएमटी किंवा नीटमध्ये किंवा इव्हन एम्स मध्ये सुद्धा हे जे वेगवेगळे रिस्पिरेटरी व्हॉल्यूम्स आणि कपॅसिटी, लंग्सच्या कपॅसिटी आहे हे विचारले गेलेलं आहे. तर याच्यामध्ये हे सगळं व्हॉल्यूम्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर या एनसीईआरटी मध्ये जितके व्हॉल्यूम्स वगैरे असतील ना, तितकेच तुम्हाला करायचे आहेत. वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारतात. व्हॉल्यूम्सचा जो काउंट असेल 1000 टू 1100, 500 किंवा टोटल लंग कपॅसिटी ज्याला म्हणतो आपण 6000 टू 8000 व्हायटल कपॅसिटी, या सगळ्यांचे व्हॉल्यूम तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि लंग कपॅसिटी ह्या कुणाचे ऍडिशन करून तयार होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल टोटल लंग कॅपॅसिटी, मग त्याच्यामध्ये ईआरव्ही, आयआरव्ही, टीव्ही म्हणजे टायडल व्हॉल्यूम, रेसिड्युअल व्हॉल्यूम, हे यांचं ऍडिशन, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. इन शॉर्ट क्लिअर आहे? चला, कॉन्सेप्ट वगैरे याच्यामध्ये अजिबात नाही. फक्त जशी व्हॉल्यूम आहेत आणि ते नाव टायडल व्हॉल्यूम कशाला म्हणायचं, ईआरव्ही कशाला म्हणायचं, हे आपण नीट समजून घेऊ. राईट? ओके. पहिले दिलं तुम्हाला टायडल व्हॉल्यूम. नॉर्मल आपण एका जागी बसलेलो आहे, ठीक आहे. तुमचा श्वास आतमध्ये घेणं चाललाय, बाहेर टाकणं चाललाय, म्हणजे इन्स्पायरेशन एक्सपायरेशन नॉर्मल आहे. फोर्स तुम्ही करत नाहीये. त्यावेळी जे काय एअर तुमच्या ब्रिदिंग इन होणार आणि ब्रिदिंग आउट होणार नॉर्मली, त्याला म्हणायचं तुम्ही टायडल व्हॉल्यूम, जे की तुमचं 500 ml असणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण एक कॉन्सेप्ट बघितला होता बघा, डेड स्पेस व्हॉल्यूम. डेड स्पेस व्हॉल्यूम काय सांगितलं होतं आपण? जी काय एअर तुमच्या अल्व्हिओलाई मध्ये, बऱ्याच वेळा अल्व्हिओलाई मध्ये भरपूर सारी एअर प्रेझेंट असते, ठीक आहे. म्हणजे अल्व्हिओलाई फुल्ली सॅच्युरेटेड विथ एअर, परंतु त्यांचं परफ्युजन म्हणजे त्यांचा एक्सचेंज हा कॅपिलरी ब्लड सोबत होत नाही, ठीक आहे ना. अशा वेळी काय होणार की काही हवा ही शिल्लक राहणार, रिस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्येच प्रेझेंट असणार. ती जी हवा, ती जी एअर रिस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये ज्याचा एक्सचेंज होत नाही, एक्सचेंज मध्ये भाग घेत नाही, ती म्हणजेच तुमचं डेड स्पेस व्हॉल्यूम. आणि नॉर्मली इट इज 25, अंदाजे 25% ऑफ टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूमच्या किती असणार आहे? तर 25% असणार आहे. म्हणजेच डेड स्पेस व्हॉल्यूम अराउंड इट विल बी 150 ml. काय समजलं तुम्हाला? डेड स्पेस व्हॉल्यूम, जी काय हवा तुमच्या लंग्स मध्ये प्रेझेंट आहे आणि जी ज्याचा एक्सचेंज होत नाही, म्हणजे ती फक्त तशीच रिस्पिरेटरी ट्रॅक्टचं फिलिंग करणार, ती तीच पडून असणार आहे, त्याचा वापर एक्सचेंज साठी होणार नाही. ते जे व्हॉल्यूम आहे ते 150 ml असणार, त्याला म्हणतो आपण डेड स्पेस व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम समजलंय मग तुम्हाला? व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड और एक्सपायर्ड ड्युरिंग नॉर्मल रिस्पायरेशन. नॉर्मली ब्रिदिंग चाललंय, जी काय हवा बाहेर चालली आत चालली, त्याला टायडल व्हॉल्यूम म्हणा. अप्रॉक्सिमेटली किती आहे? 500 ml. आता आपला ब्रिदिंग रेट किती आहे रे बाबा? हेल्दी पर्सन मध्ये ब्रिदिंग रेट इज 12 to 16 times per minute. बरोबर आहे? मग आता समजा 12 वेळा जरी ब्रिदिंग केलं हेल्दी पर्सननी, तर इंटू 500 म्हणजे ते व्हॉल्यूम किती झाले? 6000 ml. म्हणजे एक 6 लिटर हवा, ठीक आहे ना. हा पर्सन त्याचा टायडल व्हॉल्यूम असणार आहे दर मिनिटाला, ठीक आहे.
किंवा मॅक्झिमम 8000 असणार आहे. आता आपण रेंज दिली आहे 12 ते 16, मग 16 वेळा ब्रीदिंग केलं तर 16 गुणिले 5 म्हणजेच 8000 ml. मग इथे रेंज काय दिली आपल्याला, इट इज 6000 टू 8000 ml ऑफ एअर पर मिनिट. हे झालं तुमचं टायडल व्हॉल्यूम. क्लिअर, राईट. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम कशाला म्हणणार तुम्ही, नॉर्मली तुमचं टायडल व्हॉल्यूम सुरूच आहे, बरोबर की. हवा बाहेर सोडणे, हवा आतमध्ये घेणे म्हणजे ब्रिदिंग सुरू आहे. पण फोर्सफुली जितकी हवा तुम्ही आतमध्ये घेऊ शकता, दॅट इज युअर इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. सिंपल. ऍडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन इन्स्पायर बाय फोर्सिएबल इन्स्पायरेशन. फोर्सने केलं, हे जी व्हॉल्यूम असणार ऍडिशनली शिल्लकची जी हवा तुम्ही आतमध्ये घेतली त्याला म्हणायचं तुम्ही इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. त्याची क्वांटिटी किती, 2500 ते 3 लिटर, आय मीन 2.5 ते 3 लिटर. हे व्हॉल्यूम तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि एक्सपायरेशन करताना हवा कमी बाहेर जाते, लक्षात घ्या. म्हणजे फोर्सनी तुम्हाला हवा ट्राय करून बघा. हे बघताच फोर्सने हवा बाहेर जास्त टाकू शकता की आतमध्ये घेऊ शकता, ऑब्व्हियसली आतमध्ये जास्त घेऊ शकतो. म्हणजेच एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम तुम्ही कशाला म्हणणार, फोर्सफुली तुम्ही जी काय हवा बाहेर टाकणार, ब्रीथ आउट करणार, दॅट ऍडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज ब्रीथ आउट, दॅट इज कॉल्ड एज एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, ERV. ऍडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन एक्सपायर बाय फोर्सिएबल एक्सपायरेशन. आणि त्याची क्वांटिटी बघा इथे किती, जस्ट 1 लिटर टू 1.1 लिटर म्हणजे 1000 ते 1100 ml. व्हॉल्यूम गरजेचे, व्हॉल्यूम लक्षात ठेवा, राईट. सरळ तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा ना, हवा भरपूर आली इतकीच बाहेर चालली, त्याच्या 50%च बाहेर जाणार. ओके, पुढे जाऊ. रेसिड्युअल व्हॉल्यूम. रेसिड्यूचा अर्थ काय होतो रे बाबा, रेसिड्युअल म्हणजे रिमेनिंग, शिल्लक राहिलेली हवा. रिमेनिंग पार्ट म्हणजे रेसिड्युअल पार्ट. मग रेसिड्युअल व्हॉल्यूम काय, तुम्ही इन्स्पायरेशन एक्सपायरेशन सुरू आहे आणि इन्स्पायर जितकी कराल किंवा एक्सपायर जितकी कराल तर काही व्हॉल्यूम हे एअर तुमच्या लंग्स मध्ये प्रेझेंटच आहे, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये काही हवा प्रेझेंट आहेच आहे. तर ते जे व्हॉल्यूम असणार त्याला म्हणायचं रेसिड्युअल, शिल्लक राहिलेलं, रिमेनिंग व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग इन द लंग्स इवन आफ्टर फोर्सिबल एक्सपायरेशन. फोर्सफुली हवा बाहेर टाकली तरी सुद्धा आतमध्ये हवा प्रेझेंट आहे, ती जी प्रेझेंट हवा आहे त्याला म्हणायचं रेसिड्युअल व्हॉल्यूम. आणि ती सुद्धा तुमच्या किती असणार आहे, 1100 ते 1200 ml. म्हणजे ERV आणि RV हे जवळपास सेम आहे. बघा आपण ERV किती बघितलं, 1000 ते 1100, आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम किती, 1100 ते 1200. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सोपं होईल, ERV आणि RV, ई काढून टाका, RV राहतोय, दोघांचे व्हॉल्यूम ऑलमोस्ट इट इज सिमिलर, राईट. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी, तुम्ही किती हवा आतमध्ये घेऊ शकता फोर्सफुली. ऍडिशनली तुमचं नॉर्मल रेस्पिरेशन सुरू आहे पण फोर्सफुली आतमध्ये किती घेऊ शकता, ती झाली तुमची इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. म्हणजे काय, टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन इन्स्पायर आफ्टर नॉर्मल एक्सपायरेशन. नॉर्मली हवा नॉर्मली बाहेर टाकली तुम्ही, नॉर्मली आता किती घेऊ शकता, दॅट कॅपॅसिटी इज कॉल्ड एज इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. हे मी मुद्दाम करून दाखवतोय तुम्हाला, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं होईल. म्हणजे हे कुणाचं ऍडिशन झालंय बाबा, टायडल व्हॉल्यूम. एक नॉर्मली एक्सपायर केले तुम्ही, बरोबर की नाही, तर टायडल व्हॉल्यूम तर प्रेझेंट असणार आहे, जे इथे लिहिले आपण 500 ml आहे. आणि IRV जी की फोर्सिबली तुम्ही आतमध्ये घेतली आहे तर ते किती असणार आहे, 300 म्हणजे 3000. हे विचारू शकतात, इट कॅन बी आस्क्ड की इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी आपली किती ml असते, तर 3500. त्यासाठी आपल्याला काय गरजेचं माहिती आहे, डेफिनेशन क्लिअर लागेल. नॉर्मली तुम्ही एक्सपायर केली, ठीक आहे, हवा म्हणजे ते काय झालं, नॉर्मली एक्सपायर करा किंवा इन्स्पायर करा, त्याला म्हणतो आपण टायडल व्हॉल्यूम. तर टायडल व्हॉल्यूमची क्वांटिटी माहिती आपल्याला 500 ml. आणि नॉर्मल एक्सपायर केल्यानंतर फोर्सफुली आतमध्ये घेतली तर ती 2.5 ते 3000 असते, म्हणजे 3 ते 3500 ml इतकी तुमची इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी झाली, बरोबर आहे. पुढे जाऊ, एक्सपायरेटरी कॅपॅसिटी त्याच्या उलट. नॉर्मली इन्स्पायर जेव्हा करता आपण, तुम्ही नॉर्मली श्वास आतमध्ये घेतलाय, फोर्स लावला नाही, नॉर्मल टायडल व्हॉल्यूम सुरू आहे 500 ml. आणि आता किती फोर्सने तुम्ही बाहेर टाकू शकता, किती टाकू शकता, 1000 ते 1100 बघितलेलं आहे आपण. म्हणजे 500 प्लस 1000 1500 याची असणार, किंवा 1100 घेऊन घ्या. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन एक्सपायर आफ्टर नॉर्मल इन्स्पायरेशन. नॉर्मल इन्स्पायरेशन म्हणजे टायडल व्हॉल्यूम, आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ ए पर्सन कॅन एक्सपायर, ठीक आहे, किती एक्सपायर करू शकतो, तर ती किती एक्सपायर करू शकतो आपण, 1000 ते 1100. या दोघांचा सम जर केला तर ती झाली तुमची एक्सपायरेटरी कॅपॅसिटी, आणि दॅट सम इज अराउंड 1600 ml. ठीक आहे,
नेक्स्ट फंक्शनल रेसिड्युअल कपॅसिटी, म्हणजे लंग्सला फंक्शन करण्यासाठी काहीतरी रेसिड्युअल व्हॉल्यूम त्याच्यामध्ये गरजेचं असणार आहे, त्याला म्हणायचं तुम्ही फंक्शनल रेसिड्युअल कपॅसिटी. काय म्हणणं बघू, व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट विल रिमेन इन द लंग्स आफ्टर नॉर्मल एक्सपायरेशन. नॉर्मली तुमचं ब्रिदिंग सुरू आहे, इन्स्पायर एक्सपायर, बाहेर हवा टाकलेली, आतमध्ये किती प्रेझेंट आहे. ओके, दॅट रिमेनिंग व्हॉल्यूम इज कॉल्ड एज युअर फंक्शनल रेसिड्युअल कपॅसिटी. कशाने झाली आहे, ERV, ठीक आहे, प्लस रेसिड्युअल व्हॉल्यूम. म्हणजे ERV किती आहे तुमचा 1000, हा किती आहे 1200, म्हणजे अराउंड 2200 ते 2500, कमी अधिक होईल ml, ठीक आहे ना. तर इतकी झाली तुमची फंक्शनल रेसिड्युअल कपॅसिटी. फंक्शनल रेसिड्युअल कपॅसिटी किती मग 2200 टू 2500. ओके, पुढे जाऊ. व्हायटल कपॅसिटी. व्हायटल कपॅसिटी तुम्ही कशाला म्हणणार, फोर्सफुल. आता याच्यामध्ये सगळा फोर्स येणार आहे. मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ पर्सन एअर अ पर्सन कॅन ब्रीथ इन आफ्टर फोर्स्ड एक्सपायरेशन. सोडली हवा, ही जी कपॅसिटी आहे दॅट कॅपॅसिटी इज कॉल्ड एज व्हायटल कॅपॅसिटी. ठीक आहे, रामदेव बाबा आठवा, पूर्ण हवा बाहेर सोडतायत, पूर्ण आतमध्ये घेत आहेत, म्हणजे पूर्ण व्हायटल कॅपॅसिटीचा वापर करतायत. ओके, मग काय काय येणार त्याच्यामध्ये, फोर्सफुली बाहेर टाकली म्हणजे ERV, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, नंतर नॉर्मल रिस्पिरेशन तर आहेच म्हणजे TV, आणि फोर्सफुली आतमध्ये पण घेतली म्हणजे IRV. या तिघांचा सम जर केला तर दॅट बिकम्स युअर 4500 ml, म्हणजे 4300 ते 4800 ml. हे काय झालं, तुमची व्हायटल कॅपॅसिटी झाली. व्हायटल कॅपॅसिटी थोडक्यात लक्षात घ्या, पूर्ण स्पीडनी बाहेर हवा टाका पूर्ण, आणि पूर्ण स्पीडनी आतमध्ये घ्या. ठीक आहे, मग बाहेर फोर्सफुली टाकली ERV, आतमध्ये फोर्सफुली घेतली IRV, आणि नॉर्मल तर आहेच तुमचं TV, टायडल व्हॉल्यूम. हे सगळ्यांचा सम जर केला तर इट सराउंड्स टू युअर 4.5 to 4.8 लिटर. दॅट इज व्हायटल कॅपॅसिटी. ओके, टोटल लंग कॅपॅसिटी, सगळे फॅक्टर याच्यामध्ये येतील. आता टोटल लंग कॅपॅसिटी मध्ये काय काय येणार, रेसिड्युअल व्हॉल्यूम येणार, ERV येणार, IRV येणार, आणि TV सुद्धा येणार. टायडल व्हॉल्यूम नॉर्मल रिस्पिरेशन, रेसिड्युअल व्हॉल्यूम नॉर्मल रिस्पिरेशन करते वेळी आतमध्ये काहीतरी प्रेझेंट असणारी हवा, फोर्सफुली तुम्ही आतमध्ये घेऊ शकता ती, फोर्सफुली बाहेर टाकू शकता ती. या सगळ्यांचा समअप जर केला तुम्ही तर दॅट बिकम्स युअर टोटल लंग कपॅसिटी. म्हणजेच 1200, 1000, 500, 3000, जवळपास 6 लिटर टोटल लंग कॅपॅसिटी आपली किती झाली मग 6 लिटर्स. ओके, याच्यामध्ये काय आहे का विषय समजून घेण्यासारखं नाही. मग ह्या वेगवेगळे व्हॉल्यूम्स लक्षात ठेवा, त्याच्या डेफिनेशन्स लक्षात ठेवा. मी एक्सपेरिमेंटली तुम्हाला समजून सांगितल्यात. तर आता आपण इथे थांबूयात. याचे व्हॉल्यूम गरजेचे आहेत. MCQ बऱ्याच वेळा विचारलेले गेले आहेत, तर या टॉपिकला तुम्ही MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू बघा. क्लिअर दिस? ओके, आता मी थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.